ड्रीम फिटनेस स्टुडिओत बीटीसीचा कार्यक्रम प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला। भाग्यनगर येथील ड्रीम फिटनेस स्टुडिओमध्ये बॉडी ट्रान्सफॉर्मेशन कॉम्पिटिशनच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला नरेंद्र चव्हाण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसेच सौ सविता बिर्गे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद नांदेड, गट शिक्षणाधिकारी किशन फोले, साहित्यिक डॉक्टर राम वाघमारे, लोकमतचे उपसंपादक भारत दाडेल आणि डीएफएच्या संचालिका रेणुका गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा रविवारी सकाळी 6 वाजता पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली। डीएफएच्या सदस्यांनी 60 दिवसात घेतलेली मेहनत यावरून त्यांना बक्षीस देण्यात आलं। यामध्ये बेस्ट किंग अरुण शर्मा, बेस्ट किंग सेकंड प्राइज गुलजार ठाकूर, बेस्ट किंग थर्ड प्राइज बालाजी ढगे यांना देण्यात आलं। त्यानंतर बेस्ट क्वीन म्हणून पहिलं बक्षीस संगीता चव्हाण, दुसरं बक्षीस प्रियंका पवार आणि तिसरं बक्षीस वैष्णवी टपके यांना देण्यात आलं। सोबतच बेस्ट कन्सिस्टन्सी अवॉर्ड डॉक्टर राम वाघमारे आणि भारत दाडेल यांना देण्यात आलं। तसेच या कार्यक्रमामध्ये माजी महापौर शैलजा स्वामी, विलास वाघमारे, रेखा भटाणे, सुवर्णा वाघमारे, रेणुका सोनवणे, कोच प्रशांत कराळे यांचाही सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालिका रेणुका गुप्ता यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर भगवान सूर्यवंशी यांनी केले। सर्वात आधी तर मी गुप्ता मॅडमचं कौतुक करेन की शी इज रिअली हेल्पिंग पीपल टू अचीव देअर ड्रीम्स। त्यांचं नावच त्यांनी ड्रीम फिटनेस स्टुडिओ ठेवलं आहे, तर बिग राऊंड ऑफ अप्लॉज फॉर हर। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी परवाच एके ठिकाणी वाचलं होतं की माणसाचा पोटाचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न चालू होतो। त्याच्यामुळं की त्यांनी हे जे करतायत लोकांना बेसिकली स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की अ साऊंड माइंड लिव्ज इन अ साऊंड बॉडी। तर तुमचं जर फिटनेस चांगला असेल तर विचार पण चांगले येतात। म्हणजे हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की जे लोक फिजिकल फिट आहेत तर ते जास्त विनाशकाकडं किंवा ह्याच्याकडं किंवा निगेटिव्ह थिंकिंग त्यांची नसते त्या लोकांची। तर पीपल हु आर फिट मेंटली ऑल्सो दे आर फिट। तर हे खूप महत्त्वाचं आहे। आणि आता बिर्गे मॅडम या ठिकाणी आहेत, स्वामी मॅडम आहेत, कोले सर आहेत, आमचे वाघमारे सर आहेत, शिक्षण क्षेत्रातले बरेच लोक इथे आहेत। तर बिर्गे मॅडमला मी एक रिक्वेस्ट करेन की मॅडम आजकाल मुलं ग्राउंडवर जात नाहीत। शाळेतली जी मुलं आहेत ते ट्युशनमध्ये जास्त आहेत। तर आपल्याला ही नेक्स्ट जनरेशन आहे आपली। तुम्ही शाळेमध्ये जाऊन बघा 80% मुलांना चष्मे आहेत। तर हे काही चांगलं साईन नाही आहे। मुलांना आपण हे सांगितलं पाहिजे की तुझं आयुष्य जे आहे हे मार्क्सवर अवलंबून नाही आहे, तू कसा राहतो, तू कसा वागतो याच्यात जास्त अवलंबून आहे। म्हणजे आता परवाच एक कार्यक्रम झाला होता कुसुम सभागृहात, तिथं असं सांगण्यात आलं की नांदेड हे शिक्षणाचं हब झालं आहे। तर मग त्यानंतर माझं भाषण होतं, मी म्हटलं सॉरी टू से नांदेड हे शिक्षणाचं हब नाही ते ट्युशनचं हब झालं आहे। तर शिक्षण आणि ट्युशनमध्ये फरक असा आहे की ज्या माणसाला मी गाडी पार्क केल्यानंतर मागच्या येणाऱ्या माणसाला त्रास होतो आहे हे ज्याला कळतो तो सुशिक्षित आहे। आणि आपल्या इथं अनफॉर्च्युनेटली जर मुलं बघितले, आम्हाला आजकाल मुलांना कळत नाही। जेव्हा आम्ही मुलांशी बोलतो शाळेत, आता मी नेहमी वाघमारे सरांना माहिती आहे, मी जाऊन मुलांना शाळेतले मुलं असतील त्यांना आम्ही गाईड करतो किंवा 10वी नंतर काय करायला पाहिजे मुलांनी। तर शाळेतली जी मुलं आहेत तर ते बोर कसे होतात हेच कळत नाही आजकाल। म्हणजे आम्ही जेव्हा होतो आम्हाला ग्राउंडवरून उचलून आणावं लागायचं, आजकाल मुलं बोर होतात। ते जे बोर होणं आहे तर याच्यासाठी आपल्याला काम करणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की चांगले नागरिक म्हणून आपल्या देशातले या पुढच्या पिढीला आपण गाईड करणं खूप गरजेचं आहे। त्यांना कोणाला काय फॉलो करायचं हे सुद्धा त्यांना माहिती नाही। तर आजकाल हे व्हॉट्सअपमुळं ही जी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये जे काय टाकलं जातं ते सगळं सत्य असतं असं अजिबात नाही आहे। आणि या मुलांना हे शिकवणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जर आज लहान मुलांना जर बोलले तर त्यांच्यामध्ये इनोसन्सच नाही आहे। म्हणजे असं वाटतं की आपण एका ॲडल्टशी बोलतो आहे। तुम्ही एक लहान मुलांना तुम्ही आता बोला त्याला तर आपण एका मोठ्या माणसाशी बोलल्यासारखं आहे। तर हे जे त्यांच्यामधलं इनोसन्स आहे ते जागं ठेवणं खूप गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की मी स्वतः मॅडम मी जवळपास 12 वर्ष मी आखाड्यात जाऊन मी कुस्ती खेळायचो। तर त्यामुळं मला ड्रायव्हिंगचं आणि फोटोग्राफी हे माझे 2 हॉबीज आहेत। आणि गाणं सिंगिंग। तर मी स्वतः काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत मी भारतामध्ये जवळपास 10 लाख किलोमीटर गाडी चालवली स्वतः। आणि मी कॅमेरा घेऊन सगळ्या जंगलात जातो
तर आजही मला कधीही पाठदुखी किंवा हे ते कधी झालेलं नाही. त्याचं प्रमुख कारण हेच आहे की आम्हाला जे तिथे कुस्ती शिकवायचे तर ते सूर्यनमस्कारपासून सुरू करायचे. तर रोज 2 तास आमचं ते व्यायाम तिथं करून घ्यायचे आखाड्यामध्ये. तर त्यामुळे आजही कधी पाठदुखी वगैरेचा त्रास नाही. त्यामुळं फिटनेस असणं अतिशय गरजेचं आहे की जो माणूस फिट आहे, आपण नेहमी प्रॉपर्टीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतो, पण खरा माणूस तोच आहे की जो स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करतो. आणि जो स्वतःत इन्व्हेस्ट करतो मग लोक त्याला हे करतात. कारण आपण तुम्हाला एक उदाहरण सांगतो. रिलायन्स ग्रुपचे तुम्ही मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी हे एकदा जपानमध्ये गेले होते आणि तिथं ते त्यांच्या कंपनीबद्दल लोकांना सांगत होते. तर तिथे एक जॅपनीज मनुष्य खूप ते लोक विचार करणारे असतात. तर तुम्हाला आठवत असेल अनिल अंबानींचं वजन त्यावेळेस काहीतरी 95-98 किलो होतं. तर त्यांना सांगितलं की पुढच्या 25 वर्षामध्ये आमची कंपनी अशी असेल, याव असेल, तेव्हा असेल. तर तो जॅपनीज मनुष्य त्यांना म्हणला की सर, यू आर टॉकिंग अबाउट 25 years, सी युअर वेट, डू यू फील दॅट यू कॅन सर्वाईव्ह फॉर 25 years. ते अनिल अंबानींना एवढं लागलं की अनिल अंबानी नंतर हातात पिशवी हे घेऊन अख्खं पळत जायचे त्यांच्या ऑफिसला. त्यांचं ऑफिस जवळपास 22व्या मजल्यावर होतं. ते 22 मजले चालत जायचे आणि त्यांनी त्यांचा फिटनेस हे केला. तर ते हे सांगायचं मागचं कारण असंच आहे. आता आपण सगळ्यांनी छावा पिक्चर बघितला असेल बऱ्याच लोकांनी. तर नेहमी आता संभाजी महाराजांचं मी पूर्ण त्यांचं हे वाचलेलं आहे. तर संभाजी महाराज रोज सकाळी 3 तास याच्यामध्ये व्यायाम करा. तुम्ही त्या काळचे तुम्ही बघा, एक तलवार ती 20-20 किलोची एक तलवार असायची. ती घोड्यावर बसून ते एवढं लढणं काय एवढं सोपं नसायचं. तर हे जे आहे तर मला असं वाटतं की हे नेक्स्ट जनरेशनला हे सांगणं गरजेचं आहे की बेटर लिव्हिंग काय आहे हे सांगणं गरजेचं आहे. आपण फक्त पैसे बघतोय, पण बेटर लिव्हिंग काय आहे हे मुलांना सांगणं गरजेचं आहे. आणि बिर्गे मॅडमना तर मी सांगेन की पालकांना आपण हे सांगणं गरजेचं आहे की कुठलेही मार्क कुठल्याही मुलाबद्दल सांगू शकत नाही की हे मार्क मिळाले म्हणून हा मुलगा मोठा होऊ शकतो. तर हे मुलांनासुद्धा आपण सांगितलं. आणि मुलांना अदर जे करिक्युलर ॲक्टिव्हिटीज हे माहीतच नाही आहेत की बाबा असं अजिबात नाही. मी आता परवाच मुलांना सांगितलं, आमच्या महात्मा फुले शाळेतच छान कार्यक्रम तिथं ठेवला होता. तर तिथं मी मुलांना सांगितलं की श्रेया घोषाल जी आहे, मुलांना प्रश्न केला 10वीच्या मुलांना की तुमच्यापैकी किती मुलांना आर्ट्स घ्यायचं आहे. तर फक्त 2 मुलींनी हातवर केला. म्हणजे जवळपास 500 मुलं होती 10वीची. 2 मुलींनी हातवर केला. म्हणलं का आर्ट्स तुम्हाला असं वाटतं की डाऊन मार्केट आहे का? तर ते म्हणण्याचं आर्ट्समध्ये काय करिअर आहे. मी म्हटलं कोण म्हणलं आर्ट्समध्ये? आर्ट्स म्हणजे काय तर कला ही सगळ्यांना येत नाही. तर मी त्यांना म्हणलं की श्रेया घोषाल एक गाणं म्हणायला 15 लाख रुपये घेते. दिवसाला ते 2 गाणे रेकॉर्ड करते. 30 लाख रुपये. कलेक्टरचा पगार 3.5 लाख रुपये आहे. तर मी त्यांना म्हणलं, आणि मग मी त्यांना एक उदाहरण दिलं होतं. एक पाब्लो पिकासो सगळ्यांना माहिती आहे, पेंटर. तर पाब्लो पिकासो एकदा अमेरिकेमध्ये होता. तर एक लेडी त्यांच्याकडे गेली. ते म्हणले आय थिंक सर यू आर पिकासो. म्हणजे येस. तर म्हणे कॅन यू ड्रॉ समथिंग फॉर मी. त्यांनी पर्समधनं एक त्यांना पेपर काढून दिला. तर त्यांनी एक 5 मिनटामध्ये छान ड्रॉइंग काढून त्या मॅडमना दिलं. आणि ते म्हणले दिस इज वर्थ इंडियन रुपीजमध्ये 5 लाख रुपीज. तर त्या म्हणला यू हॅव जस्ट पेंटेड इन 6 minutes. हाऊ कॅन दिस बी फॉर 5 lakhs? तर ते म्हणजे यू कॅन गो अँड आस्क एनी पेंटिंग स्टुडिओ. तर ते एका स्टुडिओमध्ये घेऊन गेले ते आणि त्यांना विचारलं. तर ते म्हणे आय कॅन गिव्ह 5 लाख रुपीज फॉर दिस. मग त्या घेऊन त्यांच्याकडे ते गेल्या त्या पिकासोंकडं. आणि ते म्हणले मी खरंच जाऊन विचारलं त्या दुकानदाराला. आणि तो म्हणला मी 5 लाखाला विकत घेणे. तर हे तुम्ही मला 6 मिनटात काढून दिलं आणि त्याच्यासाठी 5 लाख रुपये तो माणूस द्यायला तयार झाला. तर तुम्ही मला हे 5 मिनटात 5 लाखाचं पेंटिंग कसं काढायचं हे शिकवा. तर तो त्यावेळेस पिकासो त्यांना म्हणाले की हे 5 लाखाचं पेंटिंग जे मी तुम्हाला काढून दिलं आहे ते काढायला मला माझ्या आयुष्याचे 38 वर्ष खर्च करावे लागले. तेव्हा कुठं मला हे जमलं. त्यामुळं तिथे लोक तुमच्याकडे रेग्युलर येतात. एका दिवसाचं हे काम नाही आहे. सातत्य त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. यू हॅव टू बी म्हणजे, आणि हे स्वतः मनाने जर आपण ठरवलं, तसं जर आता सरांना सांगावं लागत नाही की 6 वाजता इथे या. तर ते आपण मनात एखादी गोष्ट जर आपण ठरवली ते 100% म्हणजे मला आजही सर मला म्हणले होते, मी कधी मनात ठरवलं की मला सकाळी 5:30ला उठायचं आहे, ती मी अलार्म वाजायच्या आधी उठतो. तेवढं तुमचं ब्रेन टोन झालेलं असतं. जसं आपण फिजिकल फिटनेस आहे तसं मला असं वाटतं आपल्या देशामध्ये आपण जे मेडिटेशन आहे ते सुद्धा मुलांना आपण मॅडम हे करणं गरजेचं आहे. कारण कॉन्सन्ट्रेशन जे आहे मुलांचं ते मेडिटेशन केलं आणि आपल्या देशाने हे जगाला मेडिटेशन दिलेलं आहे. म्हणजे मी नेहमी उदाहरण देतो स्वामी विवेकानंदांचं. म्हणजे आता मी
छान परवा पुस्तक वाचलं ब्रेन पॉवर नावाचं. त्यात त्याने असं दिलं आहे की नॉर्मल आपण जे ह्युमन बिईंग आहेत तर आपण साधारणतः फक्त 8 ते 10% आपलं ब्रेन पॉवर यूज करतो. आणि जे आता गुरु असतात की जे मेडिटेट करतात हे करतात ते साधारणतः 10 ते 15. पण आता स्वामी विवेकानंदांसारखे जे लोक होते ते त्यांच्या ब्रेनचं 26% यूज 25 to 26%. म्हणजे आपण 100% जर आपलं ब्रेन यूज केलं तर आपण कुठल्या कुठं जाऊ शकतो. म्हणजे स्वामी विवेकानंदांचं एक उदाहरण असं आहे की मी नेहमी मठात जातो. म्हणजे स्वामी विवेकानंदांचा जो मठ आहे तिथे नेहमी मी जातो, तिथले लेक्चर्स मी ऐकतो. त्यामुळे मला खूप त्यांच्याबद्दल आदर आहे स्वामी विवेकानंदबद्दल. तर ते जेव्हा शिकागोला गेले होते तिथल्या एका लायब्ररीमध्ये ते जायचे. तर तिथे ते मोठे मोठे पुस्तकं 4 दिवसात ते परत करायचे. तर त्या लायब्ररीने तिथे एक मुलगी होती. तिने त्यांना विचारलं, स्वामीजी आर यू ट्राईंग टू इम्प्रेस मी? तर ते म्हणले वाय शुड आय इम्प्रेस यू? ते म्हणे हे एवढे मोठे पुस्तक तुम्ही घेऊन जाता, एका माणसाला हे एवढं मोठं पुस्तक वाचायला कमीत कमी महिना लागतो, तुम्ही मला 6 दिवसात हे पुस्तकं परत आणून देत आहे, शक्यच नाही म्हणले ह्युमनली हे वाचणं. तर ते म्हणले तुम्ही कुठलंही पान उघडा, एक बोट ठेवा, मी त्याला सांगेन काय आहे त्या पानावर. पण एवढी फोटोग्राफिक मेमरी त्यांची होती. हे कशामुळे झाली? ते मेडिटेशनमुळे झालं. तर मला असं वाटतं की आपण जसं तुम्ही आता हे फिटनेस शिकवता, यू शुड ऑल्सो टीच मेडिटेशन बिकॉज इट विल हेल्प देम टू इम्प्रूव्ह देअर थिंकिंग. कारण त्याच्याने त्यांचं जे थिंकिंग प्रोसेस आहे ते इम्प्रूव्ह होईल आणि त्याच्यामुळं आपण जे डिसिजन मेकिंग आहे ते खूप इझी होतं आणि ते मुलांसाठी खूप गरजेचं आहे. तर खूप छान तुम्ही या ठिकाणी लोकांना ज्यांचं आयुष्य चांगलं करता आहात, म्हणजे जे मेडिकल ज्यांचे प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्यांना काहीतरी चांगलं अचीव करायचं आहे, ते मी मॅमला मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि असंच कंटिन्यू हे करा आणि लोकांना चांगलं करा एवढी अपेक्षा करतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक छान माझा आवडता एक किशोर कुमार आहे. तर एक हे जे गाणं आहे म्हणजे बघा माणूस किती हे असू शकतो वर्सटाईल. हे गाणं लिहिलं किशोर कुमारनी, त्याच्यामध्ये म्युझिक दिलं किशोर कुमारनी, ॲक्टिंग किशोर कुमारने दिले आणि पिक्चर पण त्यांनीच केला आहे. तर दूर गगन की छाव मधलं एक ते गाणं आहे आचल के तुझे. तर हे मॅडमसाठी आचल के तुझे लेके चलो, सगळ्या लोकांसाठी. आचल के तुझे मैं लेके चलूं एक ऐसे गगन के तले जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले जहाँ दूर नजर दौड़ाए आजाद गगन लहराए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए, जहाँ रंग बिरंगे पंछी आशा का संदेशा लाए. कोई गैर न हो कोई बैर न हो सब मिलके चलते चले, जहाँ गम भी न हो आंसू भी न हो बस प्यार ही प्यार पले. एक ऐसे गगन के तले. थँक्यू. सर्वप्रथम मी या DFS कडून मला जे निमंत्रण आलं आणि इथे आल्यानंतर जो आनंद मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते यांचं. कारण सकाळी सकाळी एवढी एनर्जेटिक लोकांसोबत माझी भेट झालेली आहे. सकाळपासून सकाळी म्हणजे उठल्याबरोबर तुम्ही एवढे छान वर्कआउट करून फ्रेश राहता, हे आम्हाला कुठेतरी हेवा वाटणारा भाग आहे. कारण आम्ही एवढ्या स्ट्रेसमधून जातो, दादा असो, मी असो, ताई होत्या महापौर, की आम्हाला दिवसभर खूप स्ट्रेस असते. अगदी सकाळी रात्री झोपेपर्यंत आम्ही विचार करतो उद्या काय करायचंय आणि उठल्यानंतर आम्हाला त्याचं नियोजन करून लगेच त्याबाबत अंमलबजावणी करावी लागते. अशा या बिझी शेड्यूलमध्ये आम्हाला कधी असं वेळ काढता येईल याविषयी आता चिंतन करणं गरजेचं आहे असंच मला म्हणावं लागेल. फिटनेसचे भरपूर क्लासेस विषयी ऐकलं होतं, आज इथं प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, सगळ्यांचा अनुभव आहे. जोशी शर्मा सरांनी सांगितलं, जोशी म्हणते मी. शर्मा सरांचा अनुभव खूप म्हणजे असं मनाला भिडलेला आहे की अगदी त्यांनी एवढ्या मोठ्या आजारातून बाहेर पडलेले आहेत या फिटनेसमुळे
आणि ही काळाची गरज पण आहे. गुप्ता मॅडमनी इथे मला वाटते 20 वर्ष झाले का 15 वर्ष झाले, मला सरांनी सांगितलं होतं येताना पोलीस सरांनी की 15 वर्षापासून हे फिटनेसचं काम सुरू केलेलं आहे. हा खरंच वाखाणण्याजोगा हा उपक्रम आहे, अगदी गरजेचा आहे. म्हणजे आपण जरी ठरवू की कुठेतरी जाऊन आपण वर्कआउट केलं पाहिजे किंवा घरी सुद्धा वर्कआउट करायचा असा विचार केला तर असं प्रॉपर वर्कआउट आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे आपल्याला जो बदल हवा असतो तो होत नसतो. पण इथे आल्यानंतर आपल्या सर्वांच्या अनुभवातून जे ऐकलंय ते खूप छान वाटलं. मॅडमने आमच्या शाळेसाठी सुद्धा वेळ दिला, शिक्षकांसाठी सुद्धा, आणि त्याबद्दल त्यांचं धन्यवादच आमच्या प्रशासनाकडून. अजून एक विनंती त्यांच्यासाठी राहील की पुढे जो आमचा योग दिन वगैरे आहे त्यावेळेस एक मोठा कार्यक्रम आपण घेऊ, शाळांचा, शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सुद्धा. त्यावेळेस आपण आम्हाला योगदान द्याल अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि सर्वांचे खूप छान अनुभव आहेत, खूप छान त्यांची आता तंदुरुस्ती झालेली आहे. तर आपण पुन्हा असंच या योगामध्ये आपलं योगदान ठेवावं आणि आपलं स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. आता आम्ही विचार करतो इथं येण्याचं, इथं काय माझं घर खूप लांब आहे, छत्रपती चौकात, इथपर्यंत येणं काही शक्य नाही, ऑनलाईन नाही होत मॅडम. इथं जी मजा येते आता तुम्ही मॅडम सांगितलंय त्यांचं ऐकून मला वाटतं की इथं आल्यानंतर खरंच मजा येत असणार आहे. आणि आपोआप देखेंगे वो भी सोचेंगे. खूप छान वाटलं. सकाळचा वेळ माझा खूप फ्रेश गेला आजचा तरी, कारण रविवार म्हटल्यानंतर थोडं उशिरा उठणं वगैरे असते, पण ते सोडून देऊन मी लवकर आले आणि ते सार्थकी लागलं असं इथं आल्यानंतर वाटते. सर्वांचे धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा. थँक्यू. ड्रीम स्टुडिओमध्ये खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांच्या भेटीसाठी नरेंद्रजी चव्हाण साहेब आलेले आहेत. त्याचबरोबर नांदेड जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी ज्यांच्याकडे साधारणतः 6.5 लाख विद्यार्थी शिकतात आणि 40,000 विद्यार्थी एम्प्लॉईज काम करतात, त्याचा एक भाग आहे मी, त्याचा एक पार्ट आहे. तर अशा आमच्या डॉक्टर सविता बिर्गे मॅडम आणि आपण सर्व सहकारी आणि या ड्रीम फिटनेसच्या संचालिका आमच्या गुप्ता मॅडम. मित्रांनो, खऱ्या अर्थानं गुप्ता मॅडमची मला भेट घालून दिली आमचे राम सर, डॉक्टर राम सर, आणि असं वाटलं की बाबा काहीतरी खरंच आपल्याला केलं पाहिजे. आणि हे केल्यानंतर काही दिवस मला 1 महिना 1.25 महिना येता आलं. त्यानंतर घरच्या फॅमिलीची तब्येत बिघडल्यामुळं मधामध्ये साधारणतः मी एक 15-16 दिवस मला येता आलं नाही. हे न भरून निघणारी, कारण आजच्या 2 महिन्याचं ज्या आता एखादं मला बक्षीस मिळालं असतं एखाद्या वेळेस, पण त्या 16 दिवसामुळे मी मिस केलेलं आहे, मिस केलेलं आहे. तर मला एक नक्की म्हणायचं आहे, गुप्ता मॅडमच्या बाबतीमध्ये माझी फारशी ओळख नसताना त्यांनी एक मी शब्द टाकला आणि माझ्या हदगाव तालुक्यातील 200 टीचरांना योगा शिकवण्यासाठी ते एका मिनिटामध्ये कुठलेही 5 पैसे इकॉनॉमिकली म्हणजे कुठलंही मानधन न घेता ते मला तामशाला आलात आणि माझ्या टीचरला ही मोठी ऑपॉर्च्युनिटी, संधी मिळून दिली. हे मी यामुळे भारावून गेलो, कारण माझ्याकडे साधारणतः 250 शाळा आहेत आणि जवळपास 2000 टीचर आहेत. या टीचर 1 बाय 1 करून मी म्हटलं मॅडम तुम्ही मला तुम्ही वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही नक्की देणार आहात असं तुमच्या आतापर्यंतच्या सर्व त्या ॲक्टिव्हिटीज म्हणून मला वाटतं. आणि मित्रांनो, खरंच मॅडमने वेळ दिला आणि आम्ही त्याची सुरुवात केली. दुसरं एक महत्त्वाचं मला सांगावं असं वाटतं, डॉक्टर राम वाघमारे सर जेव्हा मी अडचणीत आहे तेव्हा माझ्या कामी आलेत. मला ते कसं सांगतो तुम्हाला, सांगणं याच्यासाठी गरजेचं वाटतं की मला कोलेस्ट्रॉल एवढं वाढलं होतं, मला माहीत नाही ते, पण ते आले की आता आपलं तुमचं चेकअप, हेल्थ चेकअप करायचं म्हणले. म्हणजे मित्र आहे काहीतरी करते आणि मला ते चेकअपला त्यांनी घेऊन गेले. आम्ही चेकअप पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये केलं. तर मला कोलेस्ट्रॉलचं प्रमाण एवढं वाढलेलं होतं आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मी मग अनेक असं योगा असेल, सकाळची वॉकिंग असेल आणि नियंत्रण असेल खाण्यावर, तर ते माझा एक मोठे बंधू म्हणून, छोटे बंधू म्हणून माझ्यासोबत राहिले. त्यानंतर परवाला ते म्हणले ते काय झालं तुझं शुगर अनेक वाढायला लागलं, चला मग या ड्रीम फिटनेसमध्ये मी आलो. म्हणजे प्रत्येक गोष्ट एक चांगला मित्र असावा म्हणून आपले मित्राची जी संकल्पना अलीकडे जे फेमस झालेली आहे, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, ते राम सर मला अगदी गारव्यासारखे सोबत असतात. आणि गुप्ता मॅडमच्या सहवासात आल्यानंतर एक वेगळी एनर्जी मिळाली आणि खरोखरच आज बिर्गे मॅडम इथे आल्यामुळं
मला आणखी एक आनंद याच्यासाठी झाला की आमचा एवढा मोठा परिवार आहे जिल्हा परिषदचा, की मॅडम आमचं शाखा दुनियामध्ये प्रत्येक गावात आहे, दुनियात, कारण शाळा असणारच आहे. मग अशा शाखेला खऱ्या अर्थानं आज ज्याच्याकडे जिल्हा आहे आणि त्यांनी हे सर्व फिटनेस, ड्रीम फिटनेस तुमच्या सहवासात येऊन हे सर्व आमच्यामध्ये झालेले बदल त्यांनी ऐकलेत. नक्कीच जिल्ह्यामध्ये एक चांगली एक फिटनेसच्या बाबतीत क्रांती होईल असं मला नक्कीच वाटतं. मित्रांनो, आज दादानी सुद्धा आम्हाला वेळ दिला, कारण राजनीती आणि या सर्व गोष्टीमध्ये सुद्धा फिटनेसची किती गरज आहे निश्चितपणे त्यांनी वेळ दिला. त्यामुळे सर्वांचं मी आपलं ऋण व्यक्त करतो आणि गुप्ता मॅडमनी जी आम्हाला संधी दिली मला 2 शब्द बोलायला त्याचा पण आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सोहळ्याला आमचे आदरणीय माझे मार्गदर्शक नरेंद्रदादा चव्हाण या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल मी सगळ्यांच्या वतीने, DFSच्या वतीने त्यांचे पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की एवढा सगळा व्याप असतानाही जिल्ह्याचा आदरणीय बेरगे मॅडम या ठिकाणी आल्यात, त्याबद्दल त्यांचेही मी DFSच्या वतीने प्रथमतः आभार व्यक्त करतो. आणि या सगळ्या सिस्टीममध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय गट शिक्षण अधिकारी फोले सर मित्र म्हणून मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर हा कार्यक्रम 60 दिवसाचा खूप छान झालेला आहेच, पण कधी कधी काय गोष्टी असतात, सगळ्यांना सांगतो, दादांना मी सांगतो आहे की एखाद्या वेळेस इथे काहीतरी बक्षीस मिळणे ही गोष्ट वेगळी आहे, पार्ट ऑफ द लाईफ. पण मी खरं सांगतो की आता यांनी मॅडमनी सांगितले की माझ्या आई पुढे आहेत, वेळेला महत्त्व देतात वगैरे, गोष्ट खरी आहे. आयुष्यामध्ये शब्द आणि वेळ माणसांनी पाळला पाहिजे असं मला सातत्याने वाटत आले आहे. आणि माझं जे काही भाग भांडवलं आहे ते शब्द आणि वेळ हेच आहे. आज दादांना 6:30 सांगितलं होतं यायला, तर मी 6:30 दादांना फोन केला की आम्ही आलो आहोत खाली. वेळ हे पाळला पाहिजे. पण तुम्हा सगळ्यांना सांगताना मला आनंद वाटेल की मी सकाळी लवकर उठत नव्हतो, अजिबात नाही, आणि याचं श्रेय मी DFSला सुद्धा देणार नाही. त्याचं कारण असं आहे की ही विटण्याची जी सवय आहे दादा, ती केवळ आणि केवळ सुवर्णाराम वाघमारे आणि सुवर्णाराम. तर खरी गोष्ट आहे की आता हे जे काही तुम्ही मला गिफ्ट दिलेलं आहे, मी तर दादांना आणि मॅडमला विनंती करेन की हे गिफ्ट त्याच्यावर माझा 1%ही अधिकार नाही, कारण जी सवयच आपल्याला नव्हती, जी सवय दुसऱ्यांनी लावली खरं तर. आणि भारत दाडेल सरांमुळे मी DFS जॉईन केलेला आहे, म्हणून हे श्रेय मी भारत दाडेल सर आणि सुवर्णा मॅडम यांना देतो. कारण प्रशांत सर सारखा एक चांगला माणूस, गुप्ता मॅडम सारख्या एक चांगल्या कोच, आणि सूर्यवंशी सारखे, भगवान सूर्यवंशी डॉक्टर सारखे एक चांगले मित्र इथे मिळण्याचं काम हे भारत दाडेल सरांच्यामुळे झालेलं आहे. आणि सुवर्णा सकाळी मला लवकर उठवते मॅडम, मी जरी येत नसलो तर ती अगोदर उठवते, तुम्ही जा असं म्हणते. मग हे सगळं श्रेय आहे. म्हणून पडद्यामागचं जे काही आहे ते मुख्य सूत्रधार हे आणि ठीक आहे लेडीज आणि सुवर्णा मॅडमला देतो. आणि माझे आत्तापर्यंतचे आयुष्यातले या सगळ्या सिस्टीम मधले मार्गदर्शक फक्त एकमेव आहेत, ते म्हणजे BS ढगे सर. ते मला सातत्याने सांगत असतात की आपण शरीराला जास्त महत्त्व दिले पाहिजे. वयाच्या 70व्या वर्षी BS ढगे सर वयाच्या 70व्या वर्षी लहान लेकरासारखे वागतात, अत्यंत हसतात, खेळतात, नाचतात, गातात. मॅडम तर नुसतं असं करत होते, आमचे सर तर लावणी करतात इथे या वयाच्या 70व्या वर्षी. ही काही गोष्ट साधी नाही आहे. आणि म्हणून मी जे काही आहे या सिस्टीम मध्ये मी जे आलो आहे, या सर्वांचं श्रेय मी सुवर्णा राम वाघमारे आणि भारत दाडेल सर यांना देतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, मी गुप्ता मॅडमचं इतकं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार मानतो की या सिस्टीम मध्ये नांदेडमध्ये सर, माझं असं वैयक्तिक मत आहे की नांदेडमध्ये एवढं चांगलं वर्कआउट कोणीच घेणार नाही, शक्यच नाही. आणि विशेष खूप ठिकाणी आहेत माझ्या ओळखीचे, हर्बल लाईफ मध्ये माझ्या ओळखीचे अनेक क्लासेस आहेत, माझ्या हस्ते त्यांचं उद्घाटन मी केलेलं आहे. आत्ता काल मी अंबाजोगाईला एका उद्घाटन करून आलो या स्टुडिओचं, त्यांचं सगळं स्टुडिओ शूटिंग करून आलो आणि त्यांना सांगितलं खूप छान आहे तुमचं अभिनंदन, पण एकदा गुप्ता मॅडमचं येऊन बघा आणि त्यांचं वर्कआउट एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सर अक्षरशः आम्ही भिजून चिंब होतो, अत्यंत प्रॉपर वर्कआउट, सोमवारी वेगळं, मंगळवारी वेगळं, बुधवारी वेगळं, गुरुवारी हे सगळं आहे. आणि म्हणून गुप्ता मॅडमचं शब्दाच्या चिमटीमध्ये बसणारं कौतुक नाहीच आहे, ते खूप मोठं कौतुक आहे आणि मी काय करणार नाही. शेवटी मला इथे येण्याचा हे जी संधी उपलब्ध करून दिली ती सुवर्णामुळे मी आदरणीय दादांना नम्रतापूर्वक विनंती करतो, मॅडमला विनंती करतो की मला जे काही गिफ्ट दिलेलं आहे ते आपल्या दोघांच्या हाताने सुवर्णा मॅडमला द्यावा अशी इच्छा आहे.
ये सबसे डिफ़िकल्ट काम है जो मुझे दिया जाता है। ओके, सबसे पहली चीज़ कि इतना भारी भरकम स्पीच, इतनी सुंदर इतना सुंदर गाना, मेरे पास में वर्ड्स फ़िलहाल तो है नहीं, पर कोशिश करूँगी कि मैं थैंक्स किस तरीके से बोलूँ। एक ही बोलूँगी, सच में आज का जो ये दिन है ना, ये हम सब के लिए, ये दो खास हमारे चीफ गेस्ट जो है, इन्होंने यादगार बना दिया। ये हमारे DFS के यादों की डायरी में हमेशा गोल्डन वाले पेज में रहेगा। सच में ये DFS के लिए एक गोल्डन मोमेंट था और गोल्डन पेज पे लिखा गया एक यादों का ढेर सारा, एक पूरा एक हमको सर ने और मैडम ने एक इतना अच्छा दिया है समय। मैं इसके लिए, मेरे पास में सच में शब्द भी नहीं है। और इतने सुंदर गाने के बाद में, अरे बाप रे, मैं तो बोलूँगी सर की आवाज़ की मिठास की कोई मतलब तुलना नहीं है, सच में तुलना नहीं है। क्योंकि कैसा होता है ना, कई बार क्या होता है, हम सब में से हर कोई सिंगर नहीं है। दादा ने तो इतना अच्छा सुंदर आवाज़ में गाया है, पर क्या होता है ना कि आवाज़ की मिठास नहीं, दिल की मिठास लोगों तक ज़रूर पहुंचती है। ये वाली बात है। और दादा की आवाज़ में तो मिठास है ही, शब्दों में मिठास है, हर चीज़ में मिठास है। और उन्होंने मतलब शब्दों के द्वारा हमको इतना सारा मोटिवेशन दिया, इसके लिए मैं स्पेशल दादा को थैंक यू करना चाहूँगी। दूसरी चीज़, नारी शक्ति हमेशा, उसका तो चैलेंज ही नहीं है। तो मैडम जिन्होंने एजुकेशन के फील्ड में अपनी एक छाप छोड़ी है ना, और ये सच में मैडम को जब मैंने आज पहली बार ही उनसे मिली, लेकिन मुझे ऐसा लगा नहीं, एक फेमिलियरिटी लगी और एक कनेक्टिविटी लगी। और मुझे जब मैडम के बारे में सर ने बताया, मैंने बिल्कुल आंख बंद करके मैंने बोला, इससे बेहतर गेस्ट हमारे लिए और कोई हो ही नहीं सकते थे, इससे बेहतर। मतलब आज सच में कई बार ऐसा भी होता है कि हमको लोगों को पीछे लग के उनके समय के करके, मगर इन्होंने, इनकी खासियत सच में मैं बोलूँगी कि हमारे एक इनविटेशन में इन्होंने 1 मिनट नहीं लगाया हाँ बोलने के लिए, और इस समय में वो भी सुबह 6 बजे बुलाने के लिए माफ़ी चाहूँगी। लेकिन क्या करें, जैसे हम DFS वाले हैं, फिटनेस वाले हैं, हमारे मुझे हर बार, कई बार मेरा स्टेटस है या काम है ना, मेरे फ्रेंड सर्कल है, ये सब लोग हमेशा कहते हैं जाने दे यार, उसके पीछे मत लगो, बोले वो तो अपना दिन का आधा काम है ना 10 बजे तक करके वो ख़त्म कर देती है। मेरी क्या करे, आदत ही है। तो ये 15 साल की जो जर्नी है ना मेरी, मैं एक ही कहूँगी, मैं जब आई थी ना, मैं छोटा सा स्टोरी अपना यही बोलूँगी, जब मैं आई थी तब मेरा कोई भी सर, मैं बैकग्राउंड से मैं एक सॉफ्टवेयर इंजीनियर हूँ, थी, अभी नहीं हूँ लेकिन जब मैं आई थी ना तो मैं भी बिल्कुल आप ही की तरह थी, मैं कुछ भी ऐसा स्पेशल नहीं थी। तो मुझे तकलीफ़ ये थी कि मेरा भी, हर एक जो औरत को तकलीफ़ होता है, पोस्ट प्रेगनेंसी वज़न जो बढ़ जाता है, बस उतना ही मेरे दिमाग में था कि मेरे से मेरे घर के भी काम नहीं हो रहे, मेरी एनर्जी इतनी डाउन हो रही है। एंड क्योंकि इंडिया क्या है, प्रथा की शादी जल्दी होती है, बच्चे जल्दी होते हैं, तो मेरे साथ में भी वही हाल था। 2011 में मुझे ये फीलिंग आया कि मैं 23 में हूँ, लेकिन पता नहीं अभी 50 की फीलिंग आ रही है। तो वो फीलिंग एक लेडीज़ को कभी भी अच्छी नहीं लगती। तो वैसे ही एक सिंपल से उद्देश्य से मैंने शुरुआत की। मेरे एक कोच हैं जो बहुत ही ग्रेट कोच है, उनका मैं क्या ही बोलूँ, आज ये सब चीज़ें कहीं ना कहीं उनकी सिखाई हुई है। उनको बोलते हैं ना, गुरु को हमेशा भूलना नहीं चाहिए। तो उन्होंने मुझे इस फील्ड में इंट्रोड्यूस किया, उन्होंने मुझे हेल्थ कैसे अच्छी रखना है ये सिखाया। और आज मैंने जब शुरुआत की 2011 में, पहले अपने पोस्ट प्रेगनेंसी से मैंने 15 किलो वेट लॉस किया। मुझे तो ऐसा लगता था ये 1-2 किलो कर लूँ तो ही बहुत है, मगर जब मशीन पे चढ़ते हैं ना तब असली रियलिटी पता चलती है, 15 किलो लगता तो नहीं है कहाँ। तो वही वाला हाल था। मैंने अपना फर्स्ट वेट लॉस किया, उसके बाद में अपनी फिटनेस की जर्नी के बाद मैंने डिसीजन लिया कि मैं IT फील्ड को टाटा बाय बाय करूं और इस फील्ड को चुनूं। और मैंने कई बार, मुझे कॉलेज कैंपसेस की तरफ से US जॉब ऑफर्स थे, सब कुछ था, बहुत परफेक्ट चल रहा था, पर फिर भी अंदर ऐसा लग रहा था कि कुछ मिसिंग है और कुछ ये चीज़ मेरे लिए नहीं, मुझे कुछ और चीज़ है लाइफ में जो मुझे करना है। और मैंने तभी डिसाइड किया कि मैं अपना जो करियर है, वो पैशन है, वो फिटनेस में ही जाऊंगी। मुझे उस वक्त कोई गाइडेंस नहीं था कि मैं क्या करने वाली हूँ, कैसे करने वाली हूँ। लेकिन जब शुरुआत की, घर वालों ने बहुत अपोज किया, तू ये करेगी,
इतना अच्छा करियर छोड़ के तुम आईटी इंजीनियर हो, तुम यूएस में जा सकती हो, ये कर सकती हो। मैंने बोला मुझे पता नहीं, वो भी तुमको यूएस जाने का चांस मिल रहा है तो तुमको नांदेड़ में रहना है। मैंने बोला मुझे पता नहीं है, मगर मुझे इतना पता है मेरा अगर है ना, मैं ये नांदेड़ में मेरे तरफ से आधा % कंट्रीब्यूशन भी दूँ, मेरे लिए तो नांदेड़ ही यूएस है। और मैंने ये डिसीजन लिया सेकेंड टाइम। अभी मेरी बेटी 7 साल की है, मेरा बेटा 15 साल का है। मुझे देखने के बाद में लोग बोलते हैं कि मैडम लगते नहीं हो। मैं तो यही मेरे लिए सबसे बड़ी इनकम है। और मेरे लोग जिन्होंने आज इतने अच्छे अच्छे रिजल्ट्स लिए हैं, जब इनको कॉम्प्लीमेंट्स मिलते हैं ना, वो मेरा बोलते हैं ना, वो क्या बोलते हैं उसको सर, मुद्दल, और वो उस पर सूद समेत, हाँ वो चीज़ मेरे लिए होती है जब मेरे लोगों को कॉम्प्लीमेंट्स मिलते हैं बाहर, खुशी खुशी आके वो मुझे बताते मैडम आज मुझे ऐसा बताया, मेरे पड़ोसी ने ये बोला, मुझे इसने ये बोला। तो वो मेरे लिए दैट इज़ द रियल इनकम आई एम अर्निंग। मेरे लिए कहीं पे भी माइंड में, मैंने जब ये फिटनेस की फील्ड में शुरुआत की तो पैसा वॉज नोवेयर, मतलब वो मेरे लिए वो मैंडेटरी कभी नहीं था। मुझे इतना पता था, 3 इडियट का डायलॉग ही है कि आप एक्सीलेंस के पीछे जाओ, है ना, तो मार्क्स झक मार के आते हैं। तो मैंने सच में वो फॉर्मूला, उस टाइम पे वो पिक्चर नहीं थी मगर मैंने काम कर लिया। मैं एक्सेलेंस के पीछे गई, मेहनत को हमेशा दिमाग में फिट रखा कि नहीं, मेहनत एक ऐसी चीज़ है ना, सच में इसका कोई ऑल्टरनेटिव नहीं है। मैं अभी भी है ना, मैं राम सर से कम्पीट करने वाली हूँ टाइमिंग के लिए, अभी ऐसा वाला सीन है। मतलब सच में देखो, हमारे DFS में है ना ऐसे लोग हैं जिनसे मैं भी बहुत कुछ सीखती हूँ।